सावता महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार घेऊन नगर शहरामध्ये माळी समाज वाटचाल करीत आहे। शहरातील माळी समाजाचे व जगताप परिवार वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे माळी समाज नेहमीच जगताप कुटुंबासोबत आहे। जगताप कुटुंबीय वारकरी संप्रदाय जपत सर्व संत मंडळींच्या आणि संत सावता महाराजांच्या शिकवणीप्रमाणे नगर शहरात कार्य करीत आहे। सारसनगरच्या सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार कमानीला शासनाचा निधी उपलब्ध होत नसल्यानं जगताप परिवाराच्या वतीनं स्वखर्चाने सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार कमानीचं काम सुरू करून ते पूर्णत्वास येत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील माळी समाजानं आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिल्यानं त्यांच्या विजयात मोलाची भर पडणार आहे। याबद्दल मी सकल माळी समाजाचा आभारी आहे, असा विश्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांनी दिलाय। एकच विनंती करेल की येणाऱ्या 20 तारखेला आपण मोठ्या संख्येने मतदान करावा। एक नगरच्या विकासाला आपण मतदान करतोय। आज इथं मेळावा झालेला, त्या मेळाव्यात हा सर्वांनी निर्णय घेतला आहे। येत्या 20 तारखेला आपण संग्राम भाई यांना मतदान एकजुटीने करणार आहोत। तर सर्व नगरकरांना माझं परत एक नम्र आव्हान राहील, 20 तारखेला मतदानाचं दान करा आणि आपल्याला शहराला एक विकासाला गती देण्याचं कार्य करा, अशी विनंती करून थांबतो। नगर शहराच्या की या महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या 30 तारखेला या राज्याचे आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे संस्थापकच ते या संस्थेचे की संत सावता परिषदेच्या नावाने त्यांनी आज या संघटनेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर आज आपण या नगर शहरामध्ये सुद्धा त्या संघटनेची शुभारंभ आज आम्ही केलाय। आज योगेश अण्णा टिळेकर येणार होते, परंतु आज पुण्यामध्ये या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी यांच्या दौऱ्यामुळं, नरेंद्रजी मोदींच्या दौऱ्यामुळं त्यांना आज येता आलं नाही, परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना पाठवलेल्याच आहेत। आज आपण जर पाहिलं असं नगर शहरामध्ये सकल माळी समाजाच्या माध्यमातून माळी समाजाचं कार्य अत्यंत मोठ्या प्रमाणात गेल्या 1.5 वर्षापासून सुरू झालेलं आहे। ते काम सुरू होत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कामं झालेले आहेत की अनेक वर्षाचे आमचं सारसनगरचा प्रश्न होता का ज्या भागाला आम्ही सावित्री फुले नगर नाव दिलं, ते नाव सुद्धा आज अंमलात आणलं। त्याच्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्णाकृती पुतळ्याला जे प्रयत्न केले त्याला सुद्धा यश आलं आणि सावित्री फुलेंचा देखील पूर्णाकृती पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बरोबरीने आम्ही माळवड्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करून त्याची स्थापना करतो। आज जर नगर शहरामध्ये जर पाहिला असा का जवळजवळ सर्वात मोठा समाज जरी नगरमध्ये म्हटलं तरी चालेल का ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवायचे, परंतु आम्हाला अत्यंत जागेचा प्रश्न निर्माण व्हायचा, परंतु मान्य संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी 2 एकरचा मोठा भूखंड आज समाजाला उपलब्ध झालेला आहे। आज समाजासाठी आमदारांच्या माध्यमातून अनेक कामं झाल्यामुळे आम्ही संत सावता या ज्या संघटनेची आम्ही आज स्थापना केली, त्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण संघटनेला मानणारे, संघटनेचे जे कार्यकर्ते, संघटनेचे जे सभासद यांच्या मार्फत आम्ही मान्य संग्राम भैया यांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। की आपल्याला संग्राम भैया जगताप यांना या विधानसभेच्या वेळेस आमदारकीसाठी पाठिंबा द्यायचा। तुम्हाला सांगतो इतका आनंद होतो की या संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक माळी समाजाच्या घरामध्ये आम्हाला खूप खूप आनंदाने त्याचा प्रतिसाद मिळाला आणि त्याचंच घोतक म्हणून आज या संकेत हॉटेलमध्ये जो काही मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये एकमेव सर्वांनी संग्राम भैयांना पाठिंबा दिला। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे माळी समाजाचा हा आज पाठिंबा दिला,
हा याच्यापूर्वी कधी ही अशी घटना घडली नव्हती की माळी समाजाने कुठल्या उमेदवाराला पाठिंबा दिला। तो आज आपल्या या संग्राम भैया जगताप यांना दिला। याला कारण खूप आहेत, कारण त्यांनी सुद्धा माळी समाजासाठी खूप केलेलं आहे। तुम्हाला सांगतो या ताज्या घटना आहेत फक्त की आज आपण सर्व माळी समाजाचं काही मंडळ मिळून त्यांच्याकडे गेलो, कमान मागितली, सावित्रीबाई फुले नावाची कमान दिली महात्मा फुले चौकात, किंवा महात्मा फुलेंचा सावित्रीबाई यांचा पुतळा दिला आणि हे सर्व केलं। परंतु मी मित्रांनो, सर्व बंधूंनो हे सांगू इच्छितो की या नगर शहरात नाही, नगर जिल्ह्यात आजपर्यंत असा कुठला नेता पाहिला नाही की ज्यांनी त्याचा कार्यकर्ता गेल्यानंतर त्याच्या घरादाराकडे पाहिलं गेलं। अहो सर्व वारड सोडून देतात, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला एक समाज बांधव बाबासाहेब गाडळकर याचा करोनामध्ये मृत्यू झाला। तो संग्राम भैया जगताप यांचा कट्टर कार्यकर्ता, त्याच्या मृत्यूनंतर त्याची घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं काही कुणी हे नव्हतं, तर ह्या संग्राम भैयांनी त्याचं घरदार बांधून दिलं, त्याच्या पूर्ण परिवाराला सहकार्य केलं आणि आज त्यांचं कुटुंब उभं केलं। तुम्हाला सांगतो की कुठलाही नेता हा कार्यकर्ता गेल्यानंतर इतकं बारकाई त्याच्या घरादाराकडे त्याच्या परिवाराची काळजी घेत नाही, ते संग्राम भैया घेतात। म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की असा नेता, असा कार्यकर्ता की जो जिद्दी आहे, ज्याला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि ज्याला पूर्ण या शहराचा कायापालट करायचा, विकास करायचे लगन आहे, असा का नेता आपल्याला मला नाही वाटत आता कधी भेटणार। त्याच्यामुळं गेले 2 टर्म तर आपण दिलेच आहे त्यांना, परंतु आपला आता जो काही विकास झाला तो जर आणखी झपाट्याने करायचा असेल तर याच्या पुढे सुद्धा संग्राम भैया जगताप यांचीच गरज आहे। म्हणून मी तुम्हाला खूप कळकळीने सांगतो की येत्या 20 तारखेला आपण सर्व कृपा करून बंधू भगिनींनो, वयस्करांनो, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, येत्या 20 तारखेला कुठल्याही परिस्थितीत मतदान करायला टाळू नका। कुठं काम असेल, तुमचं काही इतर हे असेल, जबाबदारी असेल, परंतु कृपा करून हे सकाळी मतदान घडवून आणा। विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर, संस्थापित संत सावता क्रांती परिषदेच्या अहिल्यानगरच्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। या निमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील सकल माळी समाजाच्या वतीनं महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना एकमतानं जाहीर पाठिंबा देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले होते। यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव राजेंद्र पडोळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्राध्यापक माणिक विधाते, ज्ञानेश्वर रासकर, बाळासाहेब आगरकर, डॉक्टर रणजित सत्रे, विनोद पुंड, प्रकाश शिंदे आदींसह मोठ्या संख्येनं माळी समाजातील महिला आणि नागरिक उपस्थित होते।